विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जशी परीक्षा जवळ आलेली आहे, तसं अभ्यासाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि तसंच आज सुद्धा आपण जे करतोय आपण, जे तुम्ही फुल स्विंगनं अभ्यास सुरू केलाय ना, मग आज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, की दिवसभर केमिस्ट्री करूया. हां, मधल्या ब्रेकमध्ये तुम्ही मॅथ्स सुद्धा करा. फिजिक्स थोडं कमी करा, काही हरकत नाही. पण आज केमिस्ट्री जास्तीत जास्त करूया आपण. मी तुम्हाला जास्त व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाईड करणार आहे. वेळ न घालवता सुरुवात करूया. ग्रुप 16, 17, 18 मधले 3च प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे. पण ते आय-एम-पी क्वेशन्स आहेत. मी तुम्हाला थोडंसं ते एक्सप्लेन सुद्धा करणार आहे. पण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू का रे, की हे जे पेज मी घेतलंय फ्रंट पेज, पहिलं पेज आहे ग्रुप 16, 17, 18. सांगू का तुम्हाला मी? ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. इथे एक वाक्य दिसतंय का बघा रे तुम्हाला? की ग्रुप 16 एलिमेंट्स आर अल्सो नोन ॲज चॅल्कोजेन्स. इथे दिसतंय का बघा? की पोलोनियम व्हिच इस अ रेडिओएक्टिव्ह. पोलोनियम हे रेडिओएक्टिव्ह एलिमेंट आहे आणि तो डीके प्रॉडक्ट ऑफ थोरियम आणि युरेनियम आहे. इथं तुम्हाला दिसतंय का रे? गॅलेना, पीबीएस, झिंक ब्लेंड, झेडएनएस, एप्सम, जिप्सम ही नावं दिसतायत का रे तुम्हाला? हे सगळं जे आहे ना कार्नालाइट, फ्लोरोस्पार ही सगळे पी-वाय-क्यूज आहेत. मग मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट. आता ॲप तर डाउनलोड केलंय. गेल्या 3 ते 4 दिवसात हजारो मुलांनी ॲप डाउनलोड केलंय. तुमचं मनापासून धन्यवाद, की तुम्ही अभ्यासासाठी ते ॲप डाउनलोड केलंय. मग तुमच्यासाठी मी काय करतोय, आपल्याकडे क्रॅश कोर्स आहेत. ओके. ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे, केमिस्ट्रीचा क्रॅश कोर्स आहे, फिजिक्स केमिस्ट्रीचा एकत्र आहे किंवा क्रॅश कोर्स 2025 एवढ्या बॅचेसमध्ये कुठल्याही बॅचमध्ये तुम्ही जावा. तुम्हाला मी हा जो टॉपिक आहे, एक वन शॉट लेक्चर आहे. त्याच्या सुरुवातीलाच मी ह्यातले सगळे क्वेशन्स घेतलेत लाईन टू लाईन. 1 तासाचा व्हिडिओ आहे. तुम्ही सुरुवात करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की साठी तर हा टॉपिक सगळ्यात सोपा आहे. ओके. बरं मग या टॉपिक मधले थेअरी मधले प्रश्न करायचे किती? मोठा प्रश्न आहे ना? तर सांगतो. पहिल्यांदाच करायचं एनोमलस बिहेवियर. फेव्हरेट क्वेश्चन आहे एक्झामिनरचा हा म्हणूया आपण. हा मोस्ट ऑफ द केस मध्ये विचारला गेलेला आहे. एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. म्हणजे जी ऑक्सिजन फॅमिली आहे ना, ऑक्सिजन नंतर सल्फर आहे ना, ओके, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम अशी ती नावं आहेत ना, ओके. त्याचे शॉर्टकट्स पण वेगवेगळे आहेत ना, भरपूर शॉर्टकट्स वेगळे आहेत लक्षात घ्या. त्यात पडायला नको आता म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय, जी ऑक्सिजन फॅमिली आहे ना, सगळ्यात वरती जो ऑक्सिजन आहे ना, तो सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅसियस आहे? अरे श्वास घेतो आपण, गॅसियस आहे. ओके, मग बाकीचे गॅसियस नाही आहेत. ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? O2 म्हणजे म्हणजे त्यात 2 एटम आहेत. डायटॉमिक आहे. मग बाकीचे डायटॉमिक नसणार आहेत. बरं सगळ्यात महत्वाचं मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीनुसार ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे. मग बाकीचे पॅरामॅग्नेटिक नसणार आहेत. म्हणजे एनोमलस बिहेवियरचा अर्थ काय, की त्याचं प्रॉपर्टीज इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. आता एकाच ग्रुप म्हटल्यावर प्रॉपर्टी सेम पाहिजेत की नाही? नाहीये तसं. बघा पहिला पॉइंट काय दिलाय? एटॉमिसिटी. ऑक्सिजन इज अ डायटॉमिक मॉलिक्यूल. ऑक्सिजन इज अ डायटॉमिक मॉलिक्यूल. याचा अर्थ कळाला का? O2 हे डायटॉमिक आहे. N2, H2, क्लोरीन, Cl2 हे सगळे डायटॉमिक आहेत. पण या ग्रुपमध्ये ऑक्सिजन सोडून बाकीचे सगळे पॉलीएटॉमिक आहेत. म्हणजे P4 आहे, S8 आहे. पॉलीएटॉमिक ठीक आहे. मग पहिल्यांदा मग कळालं एटॉमिसिटी हा पॉइंट आहे. मॅग्नेटिक प्रॉपर्टी आता सांगितलं, की ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे. बाकीचे सगळे डायमॅग्नेटिक आहेत. 1 मार्काला 1 वाक्य आहे लक्षात घ्या. एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज लिहाव्या लागत नाही. ते टिपिकल 3 सुद्धा विचारतात तुम्हाला. तेवढंच लिहावं लागतं. म्हणजे सांगा ऑक्सिजनमध्ये किती एटम आहेत? 2 म्हणजे तो डायटॉमिक आहेत. बाकीचे पॉलीएटॉमिक. ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे. बाकीचे सगळे डायमॅग्नेटिक आहेत. ऑक्सिडेशन स्टेट आता ही खरी गंमत आहे बरं का. सांगतो. रिडॉक्स रिएक्शन. ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिजनचा -2 असतो जनरली. पण पेरॉक्साइड मध्ये तो -1 असतो. F2 बरोबर तो +2 असतो. सुपर ऑक्साइड मध्ये पोटॅशियम सुपर ऑक्साइड मध्ये तो -½ असतो लक्षात घ्या. ओके मग त्यांनी दिलंय. ऑक्सिजन शोज -2, -1 अँड +2 ऑक्सिडेशन स्टेट. +2 फ्लोरीन बरोबर हां. पण बाकीचे जे एलिमेंट आहेत त्यात -2 आहे, +4 आहे, +2 आहे, +4, +6 ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिजनमध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल नाहीये. त्यामुळे हायर ऑक्सिडेशन स्टेट कॅन नॉट एक्झिबिट. लाईन टू लाईन एमसीक्यू. ऑक्सिजन कॅन नॉट एक्झिबिट हायर ऑक्सिडेशन स्टेट ड्यू टू आणि हे पुढचं आहे ना तुम्हाला 4 ऑप्शन मध्ये दिसणार आहे. ॲब्सेन्स ऑफ व्हॅकंट डी ऑर्बिटल. नेचर ऑफ हायड्राइड म्हणजे हायड्रोजन बरोबर ऑक्सिजनचं कंपाऊंड. अरे वॉटर रे. आणि ते लिक्विड ॲट रूम टेम्परेचर पण बाकीचे जे हायड्राइड्स आहेत ते आर गॅसियस. ओके.
म्हणजे वॉटर इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, बाकीचे कसे आहेत गॅसियस. कॉमन कोव्हॅलन्सी इज 2 म्हणलंय. ओके. आणि रिअर केसेस इट इज 4. बट फॉर द अदर मेंबर कोव्हॅलन्सी कॅन एक्सीड 4. ओके. आता सगळ्यात महत्वाचं. अनोमलस कशामुळे बिहेवियर आहे? अनोमलस बिहेवियर ऑक्सिजनच्या कशामुळं? स्मॉल ॲटॉमिक साइज. ओके. हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्याच्यानंतर ॲब्सेन्स ऑफ इनर डी ऑर्बिटल. इथं पण बघितलं तर डी ऑर्बिटल ॲब्सेंट आहे. तेव्हा हायर ऑक्सिडेशन स्टेट नाही आहेत. चला करा ना हा प्रश्न. गॅरंटीने येऊ शकतो, लक्षात घ्या. मग तसाच अजून एक प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. फ्लोरीनचं अनोमलस बिहेवियर. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं, की फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आयोनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑल हायर फॉर फ्लोरीन एक्सपेक्टेड ट्रेंड शोन बाय अदर हॅलोजन्स. ठीक आहे. आयोनिक आणि कोव्हॅलंट रेडिया, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, इलेक्ट्रॉन एन्थॅल्पी आर क्वाइट लोअर दॅन एक्सपेक्टेड. म्हणजे वरच्या गोष्टी हायर दॅन एक्सपेक्टेड आहेत, या लोअर दॅन एक्सपेक्टेड आहेत. अनोमलस प्रॉपर्टीज ऑफ फ्लोरीन मध्ये मोस्ट ऑफ द रिएक्शन ऑफ फ्लोरीन आर एक्झोथर्मिक. अरे एक्सप्लोसिव्ह रिएक्शन्स असतात, अनकंट्रोलेबल रिएक्शन्स असतात, पण बाकीच्यांच्या नाही आहेत. It forms only one oxo acid. Okay, while other halogen can number of oxo acid. बरं का? ते हायपोक्लोरस, ते हायपोक्लोरिक ऍसिड तुम्हाला माहिती आहे. ओके. ऑक्झो acids. Hydrogen fluoride is a liquid. HF is a liquid due to strong hydrogen bonding, while other hydrogen halides म्हणजे बाकीचे HCl वगैरे दे आर गॅसियस. म्हणजे मगाशी पण तसंच होतं रे. हायड्रोजन बरोबर कोण होतं ऑक्सिजनचं कंपाऊंड H2O, ते लिक्विड आहे आणि बाकीचे सगळे गॅसियस. इथं पण सेम तसंच आहे. मग आता हे 5 पॉइंट झाले. सेम आहे का? अनोमलस बिहेवियर आहे ड्यू टू स्मॉल ॲटॉमिक साइज, हाय इलेक्ट्रॉनिक ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल, म्हणजे सेमच पॉइंट आहेत. आणि इथं अजून एक दिलाय, लो फ्लोरीन टू फ्लोरीन बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. 2 प्रश्न झाले का? करायचे आहेत तुम्हाला? बास करा, व्हिडिओ पॉज करा. अजून एक प्रश्न घेतलाय मी. मग तुम्ही आता व्हिडिओ पॉज करून हे 2 प्रश्न अगोदर करा. अनोमलस बिहेवियर आणि मग पी-वाय-क्यूज मध्ये शोधा. तुम्हाला 3-4 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला दिसेल. पण माझं सजेशन आहे तुम्हाला, हे हाच प्रश्न परीक्षेत येईल असं नाही. याच्यावर बेस्ड एमसीक्यू येऊ शकते. सांगा ऑक्सिजन हा डायमॅग्नेटिक आहे, पॅरामॅग्नेटिक आहे का फेरोमॅग्नेटिक आहे? फेरोवर मी जोर लावलाय, फेरो म्हणू नका, पॅरामॅग्नेटिक आहे. आणि त्या ग्रुप मधले बाकीचे सगळे एलिमेंट हे डायमॅग्नेटिक आहेत. ओके. आणि पहिलं पेज मी तुम्हाला बोललोय माहिती आहे ना, आठवतं ना तुम्हाला? तुमच्यासाठी व्हिडिओ ओपन ठेवलाय मी, आता लक्षात घ्या. क्रॅश कोर्स आहे तो. तुम्ही बघा, 10-15 मिनिटं बघा. तुम्हाला आयडिया येईल की किती सोपं आहे. आता नेक्स्ट कुठला प्रश्न या टॉपिक मधले करायचे मी तुम्हाला सांगतो. ग्रुप 16 असू देत, नाहीतर ग्रुप 17 असू देत, नाहीतर ग्रुप 18 असू देत. काही प्रॉपर्टीज डाउन द ग्रुप चेंज होतात. मग तो पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणूया इन द प्रॉपर्टीज. आणि हा देखील एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे. व्हिडिओला मला लाईक हवेत बरं का, लक्षात घ्या. चॅनलला सबस्क्राईब पण करा. ओके. त्याच्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांवर शेअर करा. जेवढ्या पट लाईक्स येतील ना, तेवढ्या पट दुसरा व्हिडिओ आजचा तुम्हाला लगेच मिळणार आहे. मला हा एकच टॉपिक नाही घ्यायचा. मला 16, 17, 18 बायोमॉलिक्युल्स, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स हे टॉपिक घ्यायचे आहेत. ह्याच्यात तुलनेत रिएक्शन्स कमी आहेत, मार्क प्रॉपर आहेत. कोऑर्डिनेशन कंपाऊंड सुद्धा घ्यायचा आहे मला आज दिवसभरात तुमच्याकडून. म्हणजे जेणेकरून माझं टार्गेट फिक्स आहे. रोज 20 मार्काची मिनिमम तयारी पाहिजे. परफेक्ट तयारी पाहिजे. कुठलाही सब्जेक्ट घ्या. खूप कमी बोलतोय मी, खूप कमी बोलतोय. 20 म्हणजे खूप कमी आहे. पण गॅरंटीनं 20 मार्काची तयारी व्हायला पाहिजे. बरं, हा प्रश्न परीक्षेत येतो. मला सांगा ॲटॉमिक आणि आयोनिक रेडिया. ओके. ॲटॉमिक आणि आयोनिक रेडिया. डाउन द ग्रुप न्यू शेल ॲड होते. त्यामुळे ही वाढतेच ना. इन ग्रुप 16, 17, 18 increases down the group as a result of increase in the number of quantum shell. खाली जाताना एक-एक शेल ॲड, हे 10वी झालंय आपल्याला. एक-एक शेल ॲड होते. मग ऑब्व्हियसली साइज वाढते. अक्रॉस अ पिरियड ॲटॉमिक हे जरा वेगळं आहे बरं का. अक्रॉस द पिरियड म्हणजे मग लेफ्ट टू राइट जात असताना तुम्हाला माहिती आहे. तर सांगतो, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. 281. मॅग्नेशियमचा 12 आहे, म्हणजे 282. मग कोण मोठा आहे, सोडियम का मॅग्नेशियम? मुलं म्हणतात सर मॅग्नेशियम मोठा आहे. नाही. 3च शेल आहेत. ओके. 1 इलेक्ट्रॉन इकडे ॲड झाला. त्याच्यामुळं 12 प्रोटॉन, 12 इलेक्ट्रॉन आहेत. इकडे 11 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन आहेत. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त कुठे असणार आहे? इथं. जसं इलेक्ट्रॉन वाढत जात आहेत, लक्षात घ्या. जसं इलेक्ट्रॉन वाढत जात आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार आहे. साईज कमी होणार. साईज कमी होणार, हे लक्षात घ्या. ओके. तुमच्या लक्षात आलेलं आहे. ओके. तो पॉइंट इथं दिलाय.
बरं दुसरा पॉइंट कुठला आहे? आयोनायझेशन एन्थाल्पी. मी तुम्हाला सांगतो. जेवढा स्मॉल असेल ना, त्यातून इलेक्ट्रॉन वेगळं करणं अवघड जातंय बरं का. मग तुम्हाला सांगतो, ग्रुप 16, 17 एलिमेंट्स हॅव हाय आयोनायझेशन एन्थाल्पी, डिक्रीजेस डाउन द ग्रुप. डिक्रीजेस आता समजून घ्या. रेडियस वाढते, आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होते डाउन द ग्रुप. मग असेच पॉइंट तुम्हाला लिहायचे आहेत. इन्क्रीज का डिक्रीज फक्त लिहायचंय. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा डिक्रीजेस डाउन द ग्रुप. डिक्रीजेस डाउन द ग्रुप. ठीक आहे. ऑक्सिजन हॅज हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी नेक्स्ट टू द फ्लोरीन. सीईटीतला एमसीक्यूतला महत्वाचा प्रश्न. हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुणाची आहे? फ्लोरीन. पण त्याच्या खालोखाल कोण आहे? ऑक्सिजन. हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कारण त्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. त्यांना एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळं ते खेचून घेण्याची पॉवर पण जास्त आहे. ओके. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ओके बिकम लेस निगेटिव्ह डाउन द ग्रुप. लेस निगेटिव्हचा अर्थ काय समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, हे पॉइंटच फक्त तुम्हाला करायचे आहेत. चला, आज मी तुम्हाला कुठले प्रश्न सांगितले? काय दिलंय मी तुम्हाला लक्षात घ्या. एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन, एनोमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन 2 प्रश्न आणि ग्रुप 16, 17, 18 ला ट्रेंड्स. मग ते एटॉमिक एनोइन रेडिया असेल, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि सांगू का? डेन्सिटी डाउन द ग्रुप इन्क्रीज होते. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो. हे देखील पॉइंट करा तुम्ही. ऑल द बेस्ट.